वाड्या पार्क येथे अवतार मेहरबाबा कामगार युनियनचे चौथ्या दिवशी उपोषण मागे। पगारवाढीच्या करारावर तोडगा निघाल्याने कामगारांमध्ये उत्साह। पगारवाढीच्या नवीन करारासाठी लालबावटा जनरल कामगार युनियन संलग्न अवतार मेहरबाबा कामगार युनियनच्या वतीने वाड्या पार्क येथील महात्मा गांधी यांच्या पुतळ्यासमोर सुरू असलेले उपोषण तडजोडीनंतर चौथ्या दिवशी सुटले। शुक्रवारी सहाय्यक कामगार आयुक्तांपुढे ट्रस्टचे विश्वस्त आणि युनियनच्या पदाधिकाऱ्यांमध्ये पगारवाढीवर झालेल्या सुनावणीत 3 वर्षासाठी 3600 रुपयांची पगारवाढ, प्रत्येक वर्षी 1200 रुपयाची वाढ, मूळ रकमेत 60% तर 40% महागाई भत्ता कामगारांना देण्याचा या बैठकीत निर्णय झाला। मागील 9 महिन्याचे फरक कामगारांना देखील देण्याचे ट्रस्टने मान्य केले। या निर्णयाचे स्वागत करून कामगारांनी उपोषण मागे घेतले। अवतार मेहरबाबा ट्रस्ट मेहराबाद व लालबावटा कामगार युनियन यांची आमच्या मेहरबाबा ट्रस्टमध्ये युनियन असून आमचे एप्रिल 2023ला हे ॲग्रीमेंट संपलं। तर ते एप्रिलपासून आत्तापर्यंत आमच्या बोलणी चालू होती। त्या बोलण्यानंतर आमची ट्रस्टची ह्या वर्षी परिस्थिती जे ट्रस्टचे डोनेशन यायला पाहिजे भक्तांकडून ते डोनेशन खूप कमी आले। विदेशातून येणारे डोनेशन सध्या गव्हर्नमेंटच्या काही नियमाप्रमाणे बंद आहेत, ते आम्ही सुधारू शकत नाही। त्यामुळे मागच्या 3 वर्षापासून आमच्या मेहरबाबा ट्रस्टला जवळजवळ आम्हाला 3 ते 5 कोटीचा डिफिसिट दिसून येतो। त्या डिफिसिटमुळं आमची परिस्थिती पगार वाढ करण्याची नव्हती, मॅक्झिमम 0% पण आमची अपेक्षा होती, कारण की आमच्याकडे फंड्स नसल्यामुळे आणि जे काही भक्तांनी फंड दिलेले आहेत की जे त्याचे आम्ही फिक्स डिपॉझिट करतो त्या व्याजावरती आमचा सगळा कारभार चालवतो, त्याला आम्ही हात लावू शकत नाही। आणि येणारे असं जनरल डोनेशन आम्हाला फार कमी असल्यामुळं आम्ही यांच्या ज्या मागण्या होत्या त्या मागण्यांना आम्ही काही तयार होतो। आत्तासुद्धा आम्ही जो मागणी त्यांची जे आम्ही स्वीकारली किंवा आम्ही जे त्यांच्यामध्ये आणि आमच्यामध्ये जे ॲग्रीमेंट झालं त्यात जे आम्ही मान्यता दिली ते सुद्धा आम्हाला ट्रस्टच्या हिशोबाने बिलकुल आम्हाला देण्यायोग्य नाही आणि त्याचे आम्हाला खूप म्हणजे नुकसान होणार आहे। पण तरी कामगारांचं हित पाहून त्यांच्या कुटुंबाचे हित पाहून सगळे आरणगावचे सगळे आमचे कर्मचारी आहेत, ते पाहून आमच्यामध्ये आपले लेबर कमिशनर साहेब त्यांच्या ऑफिसमध्ये आमची बोलणी झाली व पहिल्या वर्षी 1200, दुसऱ्या वर्षी 1200 व तिसऱ्या वर्षी 1200 याप्रमाणे आमचं पगार वाढ होईल हे आमचं ठरलेलं आहे। आणि त्या निमित्ताने आम्ही इथे सगळे उपस्थळी इथं आलो आणि त्यांना विनंती करून त्यांना केळी भरून त्यांचं उपोषण सोडवलं। त्यांचं उपोषण संपलेलं आहे आणि मेहरबाबा ट्रस्टतर्फे आणि सगळ्या कामगारांतर्फे सगळे आमचं जो वाद नव्हताच, फक्त त्यांच्या ज्या मागण्या होत्या त्या हक्काच्या मागण्या होत्या त्याच्यावर तोडगा निघाला। या ठिकाणी की 26 तारखेपासून 29 तारखेपर्यंत म्हणजे आतापर्यंत आता दुपारी जवळजवळ 1 वाजता आज सहाय्यक कामगार आयुक्त नितीन कवले यांच्यासमोर या संपाच्या तडजोडी झालेल्या आहे। ट्रस्टने 300 रुपये देऊ केलेले होते, परंतु त्याच्यामध्ये अनेक चर्चा झाल्या, फेऱ्या झाल्या। त्याच्यानंतर एक शेवटचा टप्पा म्हणून या ठिकाणी त्यांनी जे काही सध्या ट्रस्टची परिस्थिती पाहता आम्ही जी मागणी केलेली होती त्याच्यापेक्षा थोडंसं कमी टप्पा देऊन एकूण जवळजवळ 3600 रुपये 3 वर्षासाठी आम्हाला दिलेले आहे। आत्ता सांगितले आहे जंगले साहेबांनी की 1200 असे 3600 रुपये होतात या ठिकाणी। तर हे 1200 देणार आहेत आणि ही जी रक्कम आहे मूळ बेसिकमध्ये 60% आणि 40% महागाई भत्ता याच्यामध्ये या ठिकाणी ती घालणार आहे। तर हा जो संप आहे 4 दिवस, आता तुम्ही पाहिलं असेल की गेल्या 4 दिवसापासून अनेक वेगवेगळे जे काही या ठिकाणी पदाधिकारी आहेत, वेगवेगळ्या पक्षाचे असतील, वेगवेगळ्या संघटनेचे असतील, वेगवेगळे पदाधिकारी असतील, या सर्वांनी इथं येऊन या संघटनेचं जे आहे लालबावटा जनरल कामगार युनियन आयटकतर्फे जे काही आपण कामगारांचा जो या ठिकाणी आमरण उपोषण केलं त्या ठिकाणी सर्वांनी पाठिंबा दिला। विशेषतः करून या ट्रस्टीमधील माननीय चेअरमन असतील, त्या ठिकाणी जंगले साहेब आहेत, राजू प्रसाद आहेत, हे सर्व जे ट्रस्टी आहे यांनीसुद्धा नंतर सहकार्य केलं आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं या आरणगाव गावचे जे सरपंच आहेत पोपटराव पुंड यांनी पहिल्यापासून ते शेवटपर्यंत या ठिकाणी सहभाग घेतला, नोंदवला आणि जास्तीत जास्त सहकार्य या सर्व कर्मचाऱ्यांना केलेलं आहे। त्याचप्रमाणे सर्व कर्मचाऱ्यांनी एकजुटीने या ठिकाणी संपाला बसले आणि एकजूट दाखवून आपल्या जे काही मागण्या आहेत त्या मागण्या मान्य करून घेण्यासाठी 4 दिवस हा संप चालवलेला आहे।
अशा प्रकारचा हा संप जो आहे जवळजवळ 3-4 वेळेला 4 दिवसाचा संप चाललेला आहे. 1 दिवसात 2 दिवसात संप मिटतात, परंतु काही गोष्टी जे काही अडथळ्याचे असतात, ट्रस्टला पण अडचणी असतात, कामगारांनाही काही अडचणी असतात. त्याच्यामुळं हा जो काही करार होण्यास 4 दिवस लागलेले आहेत. त्यामुळे शेवटी नितीन कौले यांनी याच्यात तोडगा काढला आणि सर्वांना हे मान्य झालं आणि हे जे काही उपोषण आहे, आमरण उपोषण आम्ही मागं घेतलेलं आहे आणि या ठिकाणचं जे काही संप आहे तो मिटलेला आहे.